हाय मित्रांनो, नमस्कार. कविता गायकवाड बोलते. आता विषय कसा व्हायला लागला माहिती आहे का? आता मी व्हिडिओ हे पहिला लाजायची, दबकायची, भ्यायची. हे नको असलं व्हिडिओ टाकायला. पण दुसरे टाकताना पण मी लोकांना नावं ठेवायची. हे काय पण व्हिडिओ टाकतात, काय पण करतात. आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, मर्जीनं राहिलं पाहिजे असं वाटायचं मला. पण जेव्हा आपण घरातून उंबऱ्यातून दारात, दारातून गल्लीतून रोडच्या पलीकडे गेले की प्रवासात गाव, शीव सगळं आपलं चेंज होत राहिलं ना, आपली मनस्थिती, भाषा, राहणं, वागणं सगळं बदल होत जातंय. पण ते कसं होतं आपण घरात कोंडून आणि लोकाला नावं ठेवूनच आपली जिंदगी बरबाद होते. म्हणजे लोकाला नावं का? हे काय बरं दिसत नाही, ते चांगलं नाही. त्यांनी मला म्हणायचं, मी त्यांना म्हणायचं, मी तुम्हाला म्हणायचं, तुम्ही मला म्हणायचे. हे आता असला कुटाणा असल्यामुळं कसं ते आपण भिवून दबून आपलं शरीर आपण खंगवून घेता, आपण शरीर वाळवून घेता. आपल्या शरीराची दुसऱ्याच्या लाईफमुळं किंवा दुसऱ्याच्या जिंदगीमुळं किंवा आपल्या पर्सनल जिंदगीमुळं आपण आपल्या लाईफला कुजवून किंवा आपलं शरीर वाटोळं करून घेता. असं काही करू नका मित्रांनो. जीवनात कसं आहे, उघडंच यायचं आणि उघडंच जायचं आहे. आल्या फक्त जुनं चिंधी हुडकते ते जलमल्या जुन्या चिंधीत गुंडाळते ती बाळाला. नवीन काय येताना ती कापड चोपड पैसा सोनं नाणं काही घेऊन येत नाही. आणि जाताना फक्त महिना, सव्वा महिना, 2 महिने वाढत गेले त्याचं वय वाढतंय. वर्षे, 2 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे होत त्याचं लगीन लाईफ, त्याचे संसार, लेकरं बाळं ह्यात परत त्यानं कमवायचं. आपल्या लेकरांना ही बघायचं, आपल्या लेकरांना ते करा, आपल्या लेकरांची लाईफ चांगली करा. कुणाला पैसे देताना विचार, बाबा माझं लेकरू खाईल, माझ्या लेकराला लागेल, माझ्या लेकराच्या शिक्षणाला, माझ्या लेकराच्या अभ्यासाला. आपण हे असा विचार करून फक्त आपली जिंदगी कामात आणि आयुष्यात, संसारात किंवा आपल्या मजबुरीत आपली जिंदगी आपण घालवतो. आणि जाताना रुपया पण पाहुण्याचाच आहे. रुपया पण आपलं किती जरी कमविलं, काय दुनिया केलं, बँक बॅलन्स असू द्या, भले काही तुमचं वाटेल ते असू द्या, पण त्या बँक बॅलन्सला बी तिथपर्यंत जात नाही कोण. किंवा घरात सुद्धा रुपया एखादा शिल्लक नसतो, पण ठोकळा लागतोय. शेवटी लास्टला ठोकळा पाहुण्याला मागते ते. आणि निरोप पहिल्यांदा काय कमी जास्त झालं तर शेजापाजाराला लागतो. आधी आपल्या नातेवाईकाला, पाहुण्या रावळ्याला लागत नाही. फक्त शेजाऱ्याला पहिला काय जन्मो, लग्न हो, लग्न जमो, मृत्यू हो, पहिला निरोप आपल्या शेजापाजाऱ्याला लागत असतो. म्हणून शेजापाजाऱ्यासंग सुद्धा मित्रांनो चांगलं राहावा. मी आत्तापर्यंत सगळ्या आता मी थोडं माझ्या वयाच्या मानानं, माझ्या बुद्धीच्या मानानं किंवा माझं एक थोडंफार जरा वाटोळं झालं आहे, त्याच्यामुळे मी थोडाफार जरा चिडचिडपणा करले. पण असं काही लोकाला नाही काय करत चिडचिडपणा. त्यांना जाते, बसते, गप्पा मारते, आपलं येऊन घरी माझ्या खाऊन पिऊन निवांत झोपते. म्हणून ह्याच्यासाठी फक्त आपली जिंदगी एकदाच यायची आणि एकदाच जायची. आपली जिंदगी वन्स फोर नाही मित्रांनो. म्हणून टोकाचा पाऊल आपण उचलतो. मग वाटतं मारावं, मला पण वाटतं मारावं, काहीतरी करून घ्यावं, कसं जगावं, काय जगावं, हे असं सगळं वाटतं. परंतु रागाचा ताव, घडीचा राग भीक माग असतोय. शेवटी काय रागात आपण काय करून घेतलं, मेलं गेलं. ती पुन्हा गोष्ट बाकीची म्हणते ती 4 दिवस गावाला जायचं होतं, 4 दिवस कुठं तर जायचं होतं, निघून जायचं होतं. पण आपला तिथं जीव गेलेला असतंय, ते आपल्याला उच्चार होत नाही की बाबा आपण कुठं तर तासभर जायला पाहिजे होतं किंवा आपण ते टाईम टाळायला पाहिजे होता किंवा आपण दडपून पांघरून घेऊन झोपायला पाहिजे होतं. आपल्याला काय कळणार आहे त्या टायमाला. आपण एकदा रागाच्या तावात विषय संपला, नो एंट्री. त्याच्यामुळे मित्रांनो मी पहिला भ्यायची, लाजायची, लपायची. पण हे आता जरी लोक म्हणतात हे व्हिडिओ आता काय वयाच्या मानानं असं तसं काढा लागली, काय करायला लागली, कशी बी टाकाली, काय कशी बी म्हणजे एवढी म्हणजे फालतू घाण नाही तर फक्त जी आपली लाईफ, आपली इज्जतीनं जी राहणीमानी होती ते फक्त आता थोडंफार हे झाल्यासारखं झाले. त्याच्यामुळे कसं आपल्याला माझं आहे म्हणायला कोण नाही, विचारायला कोण नाही. आपल्याला जेवली का, खाल्ली का, झोपली का, दवाखान्याला गेली का, काय करते काय करते आपल्याला विचारायला जर कोण नाही, तर आपण कोणासाठी दबून राहायचं आणि आपलं आता जगात कोण आहे म्हणून आपण हिरमटून राहायचं आहे.
जनागोतातनं ते काय म्हणते ती की हद्दपार झाल्यासारखं जनागोतातनं, पाहुण्या-रावळ्यातनं, माणसातनं, नातेवाईकातनं. मग आहेच आपलं कोण. कोणासाठी दबायचं आणि कोणासाठी लाजायचं आणि कोणासाठी हिरमटायचं आणि आपलं आपण जरी असं कराल तर आपल्याला ताकीद द्यायला कोण आहे, "ए तू असलं का करायला लागली? कशा काय असं करायला लागली? असले व्हिडिओ का टाकाय?" आपलं जवळचंच नाही ना कोण. लोकं नावं ठेवतील, गप्प बसतील, बघतील, लांबनं गप्प बसतील. आपलं सख्खंच कोण नाही तर आपल्याला त्याला घेऊन काय करायचंय? आपल्याला जर कोणी विचारत नाही, आपल्याला जर कोणी किंमत देत नाही किंवा आपली किंमतच करत नाही, तर आपण कोणाच्या किमतीसाठी, आपण कोणाच्या मर्जीसाठी आपण हिरमटायचं आणि आपण झरून मरायचं. चला मित्रांनो, जास्त मोठा झाल्यावर पण बघत नाही आणि एवढी काय माझी व्हिडिओ खास नसल्यामुळं तुम्हाला बघायला मित्रांनो, मैत्रिणींनी इंटरेस्ट नाही. ह्या व्हिडिओपेक्षा 101 तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते, 101 कॉमेडी बघायला मिळते, पाहिजे ती बघायला मिळते. माझ्या व्हिडिओचं काय कुठं लागून बसावं? कसं होईल तसं होईल. माझा नेटचा बॅलन्स असा जायचा, ते मी असा संपवते. कोणी बघा ना बघा, कोणी सपोर्ट करा ना करा, हाय ही मी माझं खरं आहे. चला बाय. बास आता लय कंटाळा आलाय.